काँग्रेस मुंबईत चौथ्या स्थानावर. काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावलाय. आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचणार. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन करणार सत्कार. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, सर्वांनी ठरवलंय. नगरसेवकांना कोणला तरी संदेश जाऊ शकतो. संजय राऊतांचं सूचक विधान. तर पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याचं सूचक इशारा. आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर राऊतांचा टोला. तर नगरसेवक पळवले जाण्याची शिंदेंना भीती. ही किती मोठी हास्यजत्रा. राऊतांनी शिंदेंना डिवचला. आम्ही ताज लँड्स एंडला जेवायला जातोय, उगीच आमच्यावरती संशय घेऊ नका. संजय राऊतांचं सूचक विधान. तर कोंडलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढण्याचा लगावला टोला. नगर परिषदेतल्या वादानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुतीची नारायण राणेंनी केली घोषणा. भाजप 31 तर शिवसेना 19 जागा लढणार. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या बैठका. अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार घेणार मुलाखती. मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय उमेदवारांनी नाचवल्या तलवारी. अभिजित जीवनवालवरती गुन्हा दाखल. संजय शिरसाटांच्या मुलीवर गुन्हा दाखल न झाल्याने चर्चांना उधाण. सोलापूर महापालिकेतील भाजपाच्या विजयानंतर शहरात बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय. व्यक्ती हरली, पार्टी जिंकली. बॅनरमधून सुभाष देशमुखांना टोला लगावल्याची चर्चा. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू. दरम्यान मुंबईमध्ये महायुतीला जवळपास बहुमत मिळालंय. असं असलं तरीही शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे नवा ट्विस्ट आलाय. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाहीये हे सर्वांनी ठरवलंय. अनेक नगरसेवकांना वाटतंय भाजपचा महापौर होऊ नये. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो असं विधान राऊतांनी केलंय. हेच विधान उद्धव ठाकरे यांनी देखील काल केलं होतं. त्यानंतर या विधानाचा पुनरुच्चार राऊतांकडून आज झाला. तर नगरसेवकांना कितीही कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो. मात्र आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडावे लागतात. नगरसेवक पळवले जातील अशी भीती किती मोठी आहे हे हास्यजत्रा असं म्हणत राऊतांनी टोला लगावलाय. त्याचबरोबर पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचा सूचक इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय. त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले. ज्याने शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, बघू ना काय होत. नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल तेव्हा राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांचे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली. शिवसेनेचा
डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे असं आम्ही वारंवार सांगतो आहोत. म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहेत. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. दरम्यान राऊतांनी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल असं म्हटलेलं आहे. मात्र संख्येचं गणित तर पक्षाला जुळवावं लागेलच. पुढची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीनंतरही सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू झाला आहे. अशातच संजय राऊतांना त्यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे. आम्ही ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावर संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय. निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवलंय. या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. आज मी तिथे ताज लँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी. बघा की का जाऊ नये, जायला काही तिकडे नाही, पण जाणार आहोत. नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. बघा ना. त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे. नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहतात न्यूज 18 मराठी. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी मुंबई महापालिकेच्या निकाला संदर्भातली आहे, कारण यावर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली. मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. आसामच्या कांझीरंगामध्ये पार पडलेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. मुंबईतील जनतेनं भाजपाला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णपणे संपली आहे. काँग्रेसनं लोकांचा विश्वास गमावलाय अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं. मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया. देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है. महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है. इस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या 5वें नंबर की पार्टी बन गई है. जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है. कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है.